मी त्याच भागातल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा. माझ्याकडे जुळी आहे आणि ती जुळी कधीच फाटत नाही आणि त्या जोडीतले पैसे कधीच पडत नाही. माझ्या शहीद झालेल्या चंद्रकांतच्या कुटुंबियांना, कुंडली कोकडे या कुटुंबियांना मदत करण्यासाठी ही जोडी घेऊन मी महाराष्ट्रभर फिरलो. त्या जोडीत एवढं जमलं दोन्ही कुटुंबियांच्या घरी मी 20-20 लाख रुपये पोहोचवले, तरी जोडीत शिल्लक राहिला. त्यातलं 50,000 रुपये जखमी झालेल्या एका पोलिसालाही देऊन टाकलं. पण त्याचा कधी प्रोपोगंडा केला नाही, गाजावाजा केला नाही. आणि हीच जोडी घेऊन मी या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर जाणार आहे आणि त्यांना एवढंच सांगणार आहे की माझ्या जोडीत जमेल तेवढे पैसे टाका. आपल्याला एक कारखाना विकत घ्यायचा आहे, हा तासगाव कारखाना विकत घ्यायचा आहे आणि तो कारखाना सरकार सांगेल त्या किमतीत घेऊया, पैसे द्या. हे लोक मला पैसे देतील आणि तो ह्याच शेतकऱ्यांच्या मालकीचा मी कारखाना करून दाखवतो. सहकारातलेच नव्हे तर चळवळीतलं जाणतं नेतृत्व असलेल्या एन डी पाटील साहेबांनी 1978 मध्ये पुलोत सरकारमध्ये सहकार मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये एकमेव कारखाना खाजगी होता, तो म्हणजे कोल्हापूर शुगर मिल. एन डी साहेबांनी तो कारखाना सहकारी केला, कारण या महाराष्ट्रामध्ये एकही खाजगी कारखाना असता कामा नये हे त्यांचं धोरण होतं. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आज 66 कारखाने हे खाजगी आहेत. परवा एका ठिकाणी एन डी साहेब म्हणाले, हे बघण्याआधी माझं डोळं मिटलं असतं तर बरं झालं असतं. अरे चळवळीत तुम्ही हयात घालणाऱ्या या महाराष्ट्रातल्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्याची ही खंत आहे. कोण जबाबदार आहे याला? कुणी या संस्था मोडीत काढल्या? कुणी या संस्था कशात घातल्या? कुणाच्या या संस्था होत्या? अरे एक एक कथा जर मी सांगायला लागलो तर अरेबियन नाईट्स मधल्या सुरज आणि चमत्कार गोष्टीसाठी रात्र संपणार नाही. रात्र संपेल पण गोष्ट संपणार नाही. जगदंबा सहकारी साखर कारखाना सावंत साहेब तुमच्या जिल्ह्यातला जगदंबा सहकारी साखर कारखाना कर्जत तालुक्यातला लिलावात निघाला आणि लिलावात गेल्यानंतर अंबाली काय जगदंबा श्रीकांत बाळासाहेब नहाटा नावाचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा माजी चेअरमन असलेल्या व्यक्तीनं तो कारखाना मला द्या म्हणून 39 कोटीला मागणी केली. काय केलं सर? त्याला तुरुंगात टाकलं. खोट्या केसेस दाखल करून त्याला तुरुंगात टाकलं. आराम पाटील गृहखात्याकडे जरा लक्ष द्या, हेही बघा जरा का तुरुंगात टाकलं त्याला तुरुंगात टाकलं. तो लिलाव होऊन दिला नाही. पण नियम कसा असतो? 3 वेळा लिलाव करावा लागतो. पहिला लिलाव रद्द झाला, दुसऱ्यांदा लिलाव केला गेला. त्या नाताला अनेक अडचणी आणल्या, पैसे भरून दिला नाही, लिलाव रद्द झाला.